आम्ही BBNGचे सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत सुंदर मेजवानी घेऊन आलो आहे. BBNGचं 10वं परिवर्तन. आपली ही संस्था 10 वर्ष सातत्यानं प्रतिवर्षी ग्लोबल कॉन्फरन्स भरवणारी एकमेव संस्था आहे जगातली आणि सर्वात मोठी सिस्टमॅटिक काम करणारी. तुम्ही परिवर्तनला का यावं या विषयावर आमचे लोकच तुम्हाला सांगतील. चांदे सर, तुम्हाला काय वाटतं? सर, परिवर्तन म्हणजे उद्योजकांची बांधिलकी आणि खऱ्या अर्थाने ही ग्लोबल परिषद असते. कारण या परिषदेमध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशामधनं अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई आणि भारतातल्या सर्व राज्यातनं उद्योजक येतात, एकमेकांशी चर्चा करतात आणि उद्योजकच नाही तर याच्यामध्ये अनेक नामवंत जसे देवेंद्रजी फडणवीस, गीतांजली किर्लोस्कर, अगदी दुबईहून धनंजय दातार असे अनेक नामवंत उद्योजक इथे येतात आणि आपले ज्ञान आणि आपले अनुभव उद्योजकांना शेअर करतात की जेणेकरून विविध उद्योजकांना याचा खूप लाभ होतो. याखेरीज B2B नावाचा पण प्रकार आपण करतो, तो काय सांगू शकाल का? B2B मध्ये सर काय आहे की आपण विविध उद्योजकांना मोठ्या मोठ्या म्हणजे 550 कोटीपासून तर 200-500 कोटीच्या उद्योजकांना आपण त्याच्यामध्ये सामील करतो. त्यांच्या कंपनीची टीम येते. प्रत्येक उद्योजकाला हे वेंडर रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित असतं आणि त्याच्यामुळे काय आहे की त्या लोकांना वेंडर म्हणून आपल्याला त्यांचं वेंडर होण्याचा, MNC कंपनीचा वेंडर होण्याचा चान्स आपल्याला मिळतो. त्याच्यातनं आपला बिझनेस वाढतो आणि आपल्यासोबतच्या मेंबरचा सुद्धा त्याच्यातनं बिझनेस डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होते. हा एक B2Bचा आपला खूप चांगला फायदा आहे. याखेरीज आपण मॅडम 1-to-1 कॉन्क्लेव्ह सुद्धा घेतो, ते काय प्रकरण आहे? इथे साधारण या परिषदेमध्ये 1500 पेक्षा जास्त ब्राह्मण उद्योजक पार्टिसिपंट म्हणून येणार आहेत आणि मग त्यांच्याशी सांदे सरांनी सांगितलं की मोठे मोठे गेस्ट येणार आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी 1-to-1 ची एक स्पेशल स्पेस आहे. म्हणजे तिथे जाऊन आपण त्या लोकांबरोबर 1-to-1 करू, आपला बिझनेस त्यांना सांगू शकू. म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्या दृष्टीने ब्रँडिंग करण्याची जर संधी हवी असेल तर ही परिवर्तन ही जी कॉन्फरन्स आहे ही एक आयडियल आहे. त्याच्याबरोबर अजून एक संधी आहे सर, त्याच्यामध्ये सॉव्हिनियर निघणार आहे. त्या सॉव्हिनियरमध्ये जर आपल्याला जाहिरात द्यायची असेल आपल्या व्यवसायाची तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शनप्रमाणे वेगवेगळे रेट आहेत. ते डिटेल्स आपण सगळीकडे पसरवणारच आहोत, तर ती सुद्धा एक ब्रँडिंगची संधी आहे त्या परिषदेमध्ये. एक महत्वाचं म्हणजे आपण उद्योग तर मिळणारच, पण मुख्य हेतू म्हणजे ह्याच्यामध्ये समाज एकत्रीकरण. आपण आज आपल्यासाठी तर काम करतोच आहे, पण एकत्र येण्याने जी समृद्धी होणार आहे त्यातनं आपल्या पुढच्या पिढ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे. अगदीच. मला असं म्हणायचं आहे, सोव्हिनियरमध्ये ॲडव्हर्टाईज दिली समजा तर पाठीमागे काही अशी मेंबर्सची लिस्ट अनेकांचे जे त्या परिवर्तनाला आलेत त्यांचे काही इन्क्लुजन करण्याची. सगळ्यात महत्वाचं काय सर, आपले आता 30 चॅप्टर आहेत. ह्या 30 चॅप्टरच्या पूर्णपणे मेंबर्सचं रजिस्ट्रेशनचा डाटा, मेंबर्स जे झाले त्यांचा मोबाईल नंबर, ईमेलसह आपण त्याच्यात त्या सोव्हिनियरमध्ये डाटा टाकणार आहोत आणि साधारणतः ती सोव्हिनियर साधारणतः 200 पानांची 75 लेख त्याच्यामध्ये विविध उद्योजकांचे असणार आहे आणि बाकीच्यांचे काही जाहिरात आणि आपला पूर्णपणे BBNGचा पूर्णपणे त्याच्यात डाटा असणार आहे. एवढं छान परिवर्तनचं सोव्हिनियर आपण त्याच्यामध्ये काढणार आहोत सर. आणि या सगळ्यावरती कळस म्हणजे ही परिवर्तन आपली 10वी परिवर्तन आहे. अनेक सक्सेस स्टोरीज या परिवर्तनमधून निर्माण झालेल्या आहेत आणि ही परिवर्तन यावर्षी पुण्यामध्ये आहे. वाकडमध्ये टिपटॉप इंटरनॅशनल 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये ब्राह्मण उद्योजकांचं जागतिक संमेलन 14 आणि 15 फेब्रुवारी. स्वतः याच पण ठाऊक असलेल्यांपर्यंत हा मेसेज पोचवा. जगातल्या सर्वात मोठ्या ब्राह्मण उद्योजक परिषदेला हजर असणं म्हणजे मोठ्या प्रवाहात आणि समाज परिवर्तनाच्या या चळवळीत सहभाग देण्यासारखं आहे. एकच ध्यास, समृद्ध ब्राह्मण, समर्थ ब्राह्मण, संपन्न ब्राह्मण. आपलं काय मत मंडळी? नक्की समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण, संपन्न ब्राह्मण. धन्यवाद.